झोपू नका ना, शांत बसा. मावशे खाली बस. सापडलेला जिन्सा 4 घड्याळ, 2 जुडवी, 2 पैंजण, काही रक्कम, 1 टाळ, 1 बार, 2 मोबाईल, मणी मंगळसूत्र 1, पाकिट आणि पर्स 1, चष्मे 3 या वस्तू सापडलेल्या आहेत. ज्याच्या असतील त्यांनी ओळख पटवून घेऊन जाव्या. रंजना गांगुर्डे, दिंडी नंबर 82, हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालेले आहे. समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. उद्या बरोड येथे तळाचा विस्तार झालेला आहे मोठा. देवाचा तंबू ठोकल्यानंतर संस्थांचे व्यवस्थापक चोपदार काही मंडळी तिथे जातील आणि त्या पद्धतीत तंबू ठोकायचे, त्या पद्धतीत तंबू ठोकून घ्यायचे. समाज आरतीच्या वेळेला कुणालाही त्रास समाजाला झाला नाही पाहिजे आणि आपला त्रास लोकांना नाही झाला पाहिजे अशा पद्धतीत तंबूची व्यवस्था करायची. पलटण मधून तळावरची काही वाहनं आहेत ते कोळवीर, सोनवडी, वडले या वस्तीवरनं पिंपळाचा निघतील. हे पोलिसांनी शक्यतो आमच्या दिंडीवाल्यांच्या वाहनांना जास्तीत जास्त प्राधान्य द्या. कारण आम्ही सांगतोय या मार्गाने जायचंय, त्या मार्गाने काही ठिकाणी आपत्ती आहे, खड्डे आहेत. आमची वाहनं जी आहेत ती तुमच्या प्रमाणापेक्षा जास्ती वजन आहेत. कारण एका तंबूचं वजन आमच्या नाही म्हटलं तर 300-400 किलो आहे. अशा 40-40 तंबू बसतात. त्यामुळे असा रस्ता असेल असाच आमच्या दिंडीवाल्यांना सांगा आणि आमचे सर्व दिंडीवाले तुम्हाला 100% सहकार्य करतील याची आम्ही समाज आरतीत तुम्हाला ग्वाही देतो. टाळे वाजू नका. एक विशेष महत्वाची सूचना आहे. जे आरतीच्या वेळेला किंवा समाजामध्ये जे ड्रोन फिरतात, हे ड्रोन कलेक्टरच्या आदेशाने किंवा ज्ञानेश्वर पालखी सोहळा प्रमुखाच्या ह्यांनी हे ड्रोन फिरले पाहिजेत. अन्यथा या ड्रोनची कुठल्याही वारकऱ्यांनी किंवा कुणी हानी केली तर जबाबदार कुणी राहणार नाही. पोलीस प्रशासन यांनी बाकीची दक्षता घेतलीच आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. पण याचे सुद्धा त्यांनी आणखीन कसोशीने परवानगी त्यांची देऊ नये. जे संस्थान कमिटीला विचारावं आणि जिल्हाधिकाऱ्याला विचारावं तरच त्यांची परमिशन जाहीर करा. आणि विशेष